स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत जॉब कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं व जॉब कार्डची तुमच्या गावानुसार कशाप्रकारे यादी पाहायची याविषयीची संपूर्ण प्रोसेस. तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि पाहूया याविषयीची माहिती. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्याच्यानंतर तुम्हाला नरेगा अशा प्रकारचं सर्च करायचं आहे. नरेगा सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच पंचायत अशा नावाची एक वेबसाईट पाहायला मिळेल, ज्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. नरेगावरती टच केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या वेबसाईटचा जो आहे तो पाहायला मिळणार आहे, की याच्यामधून तुम्ही तुमची लँग्वेज जी आहे ती सेट करू शकता. तर याच्यावरती सुरुवातीलाच तुम्ही इथे पाहू शकता डेटा एंट्री याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डेटा एंट्री याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, राज्य याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला तुमचे राज्य जे आहे ते निवडल्याच्यानंतर या राज्य याच्यावरती स्टेट्स याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण राज्य जे आहेत ते पाहायला मिळणार आहे. जे काही तुमचं राज्य असेल ते तुम्हाला खालीलपैकी निवडायचं आहे. तर चला मग आता आपण आपलं राज्य जे आहे ते निवडूया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी येथे महाराष्ट्र राज्य जे आहे ते निवडलेलं आहे. तर राज्य निवडल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट जे काय असणार आहे ती तुम्हाला निवडायची आहे. तर डिस्ट्रिक्ट तुम्ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक जो आहे तो दाखवला जाणार आहे. तुमचा जो काही ब्लॉक असेल तो ब्लॉक तुम्हाला येथे निवडायचा आहे. तर आपण हा ब्लॉक जो आहे तो येथे निवडूयात. आता ब्लॉक निवडल्याच्या नंतर तुमची जी कोणती ग्रामपंचायत असणार आहे त्या ग्रामपंचायतचं नाव तुम्हाला या चॅटमध्ये दाखवलं जाणार आहे. त्यानुसार तुमची जी काही ग्रामपंचायत असणार आहे ती तुम्हाला निवडायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता आपण आपली ग्रामपंचायत जी आहे ती निवडलेली आहे. तर ग्रामपंचायत निवडल्याच्या नंतर तुम्हाला येथे खूप सारी माहिती दाखवली जाणार आहे, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे तक्ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ज्याच्यामधील जॉब कार्ड रजिस्ट्रेशन जे तुम्हाला येथे एक तक्ता पाहायला मिळेल. त्याच्यामधील जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन 4 नंबरचं याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे जॉब कार्ड धारक आहेत त्यांची यादी जी आहे ती तुमच्या ग्रामपंचायतनुसार ओपन होणार आहे. ही यादी आहे. या यादीमध्ये तुमच्या ग्रामपंचायतमध्ये असणारे सर्व जॉब कार्ड धारकांचे नावे याच्यामध्ये असणार आहे. याच्यामधून तुम्हाला तुमचं जे काही नाव असणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर आता आपण येथे आपलं नाव जे आहे ते सिलेक्ट करत आहोत. तर चला मग आता आपण आपलं नाव सिलेक्ट करूया. नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक निळ्या कलरचे बॉक्स आहे. त्या निळ्या कलरच्या बॉक्समध्ये काही निळ्या कलरमध्ये अंक दिलेले आहेत. त्या अंकास तुमच्या नावाच्या अंकासमोर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या नावाचं जॉब कार्ड जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे, की ज्याच्यामध्ये तुमचं नाव असणार आहे, जॉब कार्ड नंबर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तुमची फॅमिली आयडीचा फोटो देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्याविषयीची सर्व माहिती तुम्हाला या जॉब कार्डमध्ये पाहायला मिळणार आहे. जसं की तुमचा ॲड्रेस असेल, तुमचं नाव असेल, रजिस्ट्रेशन डेट असेल, सर्व काही. तर आता हे जॉब कार्ड डाउनलोड कशाप्रकारे करायचं किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह कशाप्रकारे करायचं? तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की हे 3 डॉट तुम्ही पाहू शकता. या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या या 3 डॉटवरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर शेअर एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. या शेअर ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या शेअर ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता लाँग स्क्रीनशॉट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लाँग स्क्रीनशॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची लेंथ जी आहे ती निवडून घ्यायची आहे. ज्या लेंथवर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ती लेंथ जी आहे ती काही सेट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सेट केल्याच्यानंतर तुम्हाला राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्हचं ऑप्शन दिसेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी जॉब कार्डची PDF आहे, जॉब कार्डची जी इमेज आहे, जो स्क्रीनशॉट आहे तो काही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता फाईल डाउनलोड होईल. ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ही तुमची जॉब कार्डची जी स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही हा स्क्रीनशॉट जो आहे अशा प्रकारे जॉब कार्ड जे आहे ते तुम्ही सेव्ह करू शकता व शेअर देखील करू शकता. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.